करणारच आहोत. हो, पण मला हो, हो. सुधीरजींना प्रश्न विचारायचा आहे, कारण का आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टिकोनातून नाशिक जिल्ह्याकडे बघितलं तर छगन भुजबळ यांचा अर्थात राजकीय वजन नेमकं किती आहे हे ठरवणारी ही निवडणूक आहेच. पण शिवाय कंटेक तर येवल्यामधून ते स्वतः निवडणूक लढवत आहेत. पण राष्ट्रवादीच्याच तिकिटावरती कळवणमधून नितीन पवार आहेत, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे आहेत, निफाडमधून दिलीपराव वनकर आहेत, दिंडोरीमधून नरहरी झिरवळ, देवळालीमध्ये सरोज अहिरे आणि इगतपुरी मतदारसंघातून हिरामण खोसकर असे राष्ट्रवादीचे तब्बल 7 उमेदवार नाशिक जिल्ह्यामधून आपलं नशीब आजमावून पाहत आहेत. आपण काय सांगाल? आता राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यामुळे आणि त्यातल्या बरेच उमेदवार हे सुधीरजी अजितदादा सुधीरजी यांच्या. आपण मी सुधीरजींना कडून या प्रश्नाचं आधी उत्तर अपेक्षित हो, आहे. हो. सुधीर सर सांगा. हो. योगेशजी, म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते सगळे 6 उमेदवार जे आहेत आणि त्या व्यतिरिक्त हिरामण खोसकर हे राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसमधून इगतपुरीचे आमदार होते, ते अजित पवार यांच्याकडून उभे आहेत. म्हणजे नाशिकचे तुम्ही जे विचारलं ते 6 तर आहेतच, परंतु नाशिकचे सगळेचे सगळे 15 उमेदवार जे आमदार आहेत विद्यमान, ते सगळ्या 15 लोकांना तिकीट मिळालेलं आहे. फक्त खोसकर दुसऱ्या पार्टीतून आहेत. तर राष्ट्रवादीचे जे तुम्ही म्हणता की भुजबळांचा सुद्धा याच्यात प्रश्न प्रतिष्ठेचा आहेच आहे. आणि एकंदर राष्ट्रवादीच्या बाबतीत एक गोष्ट महत्वाची अशी आहे की हा नाशिक जिल्हा हा शरद पवारांना मानणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे 89च्या किंवा काही 92च्या 91च्या इलेक्शनमध्ये शरद पवारांचे 15चे 15 म्हणजे आमदार समाजवादी पार्टीचे त्यावेळेला निवडून आले होते. त्याच्यामुळे शरद पवारांना मानणारा जिल्हा असा जरी हा प्रसिद्ध असला तरी आता ज्यावेळेला राष्ट्रवादीचे 2 गट झाले त्यावेळेला सगळेच्या सगळे आमदार अजित पवारांच्या बरोबर गेले. म्हणजे एका दृष्टिकोनातून बघितलं तर मग शरद पवारांची जर का मानणारा जिल्हा असेल तर शरद पवारांबरोबर सगळे आमदार राहायला पाहिजे होते. परंतु कदाचित राष्ट्रवादीचं व्यक्तीपेक्षा सत्ता आणि त्यानिमित्ताने मग समाजसेवा काय जे असेल ते असं सगळं कदाचित ते गणित असल्यामुळे राष्ट्रवादीचे सगळे आमदार म्हणजे छगन भुजबळ सगळे आमदार हे अजित पवारांच्या बरोबर गेले. आता हे सगळे अजित पवारांकडून उभे आहेत आणि त्यांना 3 ठिकाणी शरद पवारांच्याच उमेदवारांची टक्कर द्यायची आहे. आताची जी परिस्थिती आहे राष्ट्रवादीची, तर त्याच्यामध्ये की झिरवाळ हे तिथे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत, त्याच्यामुळे झिरवाळ दिंडोरीमधून येऊ शकतात. सिन्नरमध्ये माणिक कोकाटे यांना मात्र आव्हान आहे. येवल्यामध्ये भुजबळांच्या समोर आव्हान आहे. म्हणजे तुमच्या नंतरचे प्रश्न असतील मराठा आरक्षणाविषयीचे, परंतु जरांगेंचा आणि भुजबळांचा विषयीचा एक मुद्दा असल्यामुळे मी सांगतो की भुजबळांना सुद्धा यावेळेला लढत ही फार सोपी नाहीये. माणिकराव शिंदे हे कॅन्डिडेट म्हणून स्ट्रॉंग आहेतच. जिल्हा बँक असेल, तिथल्या वेगवेगळ्या स्थानिक राजकीय संस्था, सहकारी संस्था असतील, त्या सगळ्यामध्ये माणिकराव शिंदे यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या पत्नी उषाताई शिंदे यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे माणिकराव शिंदेचं आव्हान त्यांच्या समोर आहेत आणि या व्यतिरिक्त भुजबळांच्या विरुद्ध थोडीशी नाराजी पण आहे. तर त्यामुळे सुद्धा भुजबळांना ही निवडणूक सोपी नाही आहे. त्यामुळे भुजबळ, माणिकराव कोकाटे आणि नितीन पवार यांच्या बाबतीत असं आहे, कळवणचे नितीन पवार जे आहेत त्यांना अजित पवारांकडून उमेदवारी मिळाली आहे. परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची ज्यावेळेला निवडणूक होती त्यावेळेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते जीवा पांडू गावित हे सुद्धा उभे राहिले होते. परंतु शरद पवारांनी त्यांना व्यक्तिगत शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही विधानसभेच्या वेळेला मदत करू, म्हणजे आपण ते करू. त्यावेळेला जीवा पांडू गावित यांनी माघार घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीमधून आता जीवा पांडू गावित उभे आहेत. किंवा नितीन पवार आणि जीवा पांडू गावित यांच्यामध्ये सुद्धा ही लढत आहे. इथे सुद्धा अजित पवारांच्या गटाला म्हणजे नितीन पवार यांना हमखास यशाची काही खात्री देता येणार नाही. कारण की सुरगाणा आणि कळवण अशा 2 तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ तयार होतो. त्यापैकी कळवणमध्ये जरी नितीन पवारांचं बऱ्यापैकी वर्चस्व असलं तरी सुरगाणा हा जो संपूर्ण आदिवासी पट्टा आहे याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं लाल बावटेचंच अजूनही वर्चस्व आहे. या व्यतिरिक्त ते कळवणमध्ये काही मतं मिळवू शकतात. त्याच्यामुळे तिथे सुद्धा नितीन पवार हे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या यशाची शाश्वती देता येणार नाही. तेव्हा ह्या 4-5 ठिकाणी अजित पवार यांना यशाची शाश्वती बाळगता येणार नाही. त्यामुळे त्यांना म्हणजे आत्ता शाश्वतीने म्हणजे ते उमेदवार पडतीलच असं मी म्हणत नाहीये, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ते फार स्ट्रॉंग कॅन्डिडेट राहिलेले नाही आहेत. तर तिथे थोडासा त्यांना अजित पवारांना आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादीला धक्का बसू शकतो. कारण शरद पवारांना मानणारा हा जिल्हा असल्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्करराव भगरे हे एक शिक्षक उमेदवार, साधे उमेदवार शरद पवारांनी उभे केल्यानंतर ते भरघोस मतांनी निवडून आले होते. त्याच्यामुळे शरद पवारांना मानणारा जिल्हा हे एकीकडे खरं होत असताना आता निवडून आलेले आमदार मात्र सगळे अजित पवारांच्याकडे आहेत. म्हणूनच मला अशी असं सगळी वाटतं की परिस्थिती आहे. म्हणजे त्यात त्यांचा जो मूळ भुजबळांचा